नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, मराठा समाजाचं आरक्षण, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत होणारं जरांगे पाटलांचं एक उपोषण, दुसरं उपोषण आणि आता हिवाळी अधिवेशनाच्या नंतर जे काही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना जे काही आश्वासनं दिले होते की फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही राज्याचं विशेष अधिवेशन बोलवू आणि त्यामध्ये जे काही मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत जी काही घोषणा करायची, काही निर्णय करायचे, त्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आणि वस्तुनिष्ठ परिस्थिती मांडून मुख्यमंत्र्यांनी जी काही माहिती दिली होती, खरं तर त्या सगळ्या गोष्टींवर किंवा त्या माहितीवर जरांगे पाटलांनी विश्वास ठेवायला पाहिजे होत्या. कारण बऱ्याच गोष्टी राज्याच्या मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जे काही निर्णय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जे घेतले ते अतिशय महत्त्वाचे. यामध्ये आता कुठेही असं नकारात्मक वाटत नाही किंवा मराठा समाजाला सरकार फसवणारे, टाळाटाळ करते किंवा वारंवार मराठा समाजाची मागणी येते मग हेटाळणी करतात, ते अशी काही परिस्थिती कुठेही दिसत नाही. पण आता नेमकी परिस्थिती अशी आहे की काही लोकांच्या हातातून हे आंदोलन जाते आणि काही लोकांना हे आंदोलन पेटवून वाढवून राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुद्धा खराब करायची आहे. आता खरं तर जरांगे पाटलांनी सुद्धा काही गोष्टी 2-4 दिवसापूर्वी बोलून दाखवल्या होत्या की इतके कुणबी सर्टिफिकेट द्या, तितके द्या, ही मोहीम राबवा, ते करा, कदाचित आम्ही मुंबईला पण जाणार नाही, इतक्या लोकांना मिळालं तर आम्हाला जाण्याची काही गरज नाही, अशा प्रकारचे सूचवाद सुद्धा केले होते, संकेत सुद्धा दिले होते. आणि एक आशा वाटत होती की जरांगे पाटील आता कदाचित फेब्रुवारीच्या जी काही मुख्यमंत्र्यांनी जे काही निवेदन केले की फेब्रुवारी महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा उहापोह होईल, विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला जे काही द्यायचे त्याची घोषणा सुद्धा आता जास्त काही दिवस राहिले नाही, तर त्या संदर्भात थांबतील अशी एक अपेक्षा होती. पण आपल्याकडं अतिशय अल्पसंतुष्ट आणि हे जे ज्यांचं सरकार 2.5 वर्षाचं सरकार गेलंय आणि सरकार गेल्यामुळं हे इतके लोक फ्रस्ट्रेट झाले की यांना आता महाराष्ट्र कसा पेटेल, महाराष्ट्र कसा अस्थिर होईल, जाती जातीमध्ये कसे भांडण होतील, जाती जातीमध्ये लोक कसे मारामाऱ्या करतील, अशा प्रकारचं सगळं वर्तन आपल्याला या ज्यांची सत्ता गेली 2.5 वर्षाची आणि त्यांना फक्त त्यांचे कुटुंब, त्यांचे वारसदार, त्यांचे घराणे आणि त्यांना मोठं करण्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट होता, बाकी यांनी देशाला किंवा राज्याला, जनतेला काही कधी दिलेलं नाही. फक्त आयत्या पिठावर रेगा मारल्या, आयत्या पिठावर रेगा मारून कोट्यावधीची संपत्ती यांनी गोळा केली. अशा लोकांना महाराष्ट्र फक्त लुटायला पाहिजे, ही प्रवृत्ती यांचे जे काही चमचे, यांचे सगळे सोशल मीडियाचे जे अकाउंट आपण जरा तपासून बघा, मग त्याच्यामध्ये जे काही सरकार विरोधी आणि काही देशविरोधी ताकद सुद्धा यामध्ये आता सक्रिय झाल्यात. मग हे लिब्रांडो असतील, जे पुरोगामी असतील, यांना नेहमी नरेंद्र मोदींचा द्वेष करण्याचं मोठं एक विषारी एक त्यांच्याकडे साधन आहे. मग नरेंद्र मोदींनी काही केलं तरी यांनी फक्त विष ओकायचं. आता तर खरं तर पाहिलं तर येई
हा जो जानेवारी महिना आहे, या 22 तारखेला भव्य दिव्य असं अयोध्येत मंदिर साकारते. रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा आदरणीय नरेंद्र मोदींच्या हस्ते होते. पण ही गोष्ट सुद्धा लोकांना आज लाखो कोटी लोक आज आनंदित आहे, उत्साहित आहे. पण या आनंदात सुद्धा लोकांना विरजन घालायचंय. हा आनंद सुद्धा काही बोटावर मोजण्याजोगे जे काही लोक आहे, हे नालायक लोक, रामविरोधी लोक, रामद्रोही लोक, देशद्रोही लोक, यांना या यज्ञामध्ये वाईट ना वाईट काहीतरी टाकायचे आणि चांगला जो काही ऐतिहासिक सण आहे याच्यात सुद्धा खलल घालण्याचा प्रयत्न हे लोक करतात. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाच्या युवकांना, विद्यार्थ्यांना, लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. याच्यामध्ये कोणाचं दुमत नाही आणि असायलाही नाही पाहिजे. मराठा समाजाच्या अनेक लोकांनी कुणबी सर्टिफिकेट जवळजवळ 70-80% लोकांकडं, मराठा समाजाच्या लोकांकडं अगोदरच कुणबी सर्टिफिकेट आहे. आता राहिलेच किती. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण हे मिळणारच आहे. आणि हा मुद्दा या लोकांच्या हातातून आता निघून चालला आहे. आता जरांगे पाटलांना फक्त लावून धरायचे, काहीतरी राज्यात परिस्थिती खराब करायची आहे. येणारं 2024चं जे काही लोकसभेचं इलेक्शन आहे, मग येणारं परत विधानसभेचं जे काही निवडणुका येतील त्याच्यासाठी भांडवल काय तयार करायचं, ही जी काही 2.5 वर्षाची जी काही मंडळी आणि यांचं फ्रस्ट्रेशन, सत्ता गेल्यामुळं यांना जे काही 100 कोटीचं जे वसुलीचं टार्गेट होतं हे सुद्धा यांचं बंद झालंय. आता यांचे अक्षरशः दुकानं बंद व्हायची वेळ आली. अख्खा देश, सगळा देश राममय झालाय. या सगळ्या गोष्टी लोकांना दिसतात. विकास दिसतो, राज्याचा विकास दिसतो, देशाचा विकास दिसतो. आणि मग कुठला मुद्दा काय कसा हायजॅक करायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. असं कुठेही हे जे काही जुने जाणते लोक जरांगे पाटलांना कुठेही आव्हान करताना दिसतात का आपल्याला कधी, की हे जे काही वादळ आणि मग जरांगे पाटलांनी जे काही 20 तारखेपासून आंतरवाली सराटी मधून जो काही उपोषण आणि मग त्यांचे जे काही पायी रॅली काढली, ती मुंबईपर्यंत जाणार, आझाद मैदानावर जाणार, धुण्यात जाणार आणि मग मुंबईची परिस्थिती तिथं अस्थिर करायची आहे, कायदा व्यवस्था सुव्यवस्था सगळी बिघडवायची आहे, मुंबईची वाट लावायची आहे, मुंबई थांबवायची आहे. काय कोणाचं जाणार आहे, काय कोणाचं बिघडणार आहे. मुंबईत जसे काही लोक मुंबईमध्ये राहतात त्यांची पण आहे. मुंबई सगळ्या महाराष्ट्राची आहे, मुंबई देशाची आहे. आणि लोकांना जर लोकशाहीच्या नावाने बोंब मारायची, लोकशाहीच्या नावाने रोज गळे काढायचे, मोदींना रोज शिव्या द्यायच्या, भारतीय जनता पार्टीला रोज शिव्या घालायच्या, लोकशाही नाही ठोकशाही झाली, न्यायालयांना असं झालं, ते लोकतंत्र राहिलं नाही, लोकतंत्र खतरे में, आणि लोकशाहीची हत्या बाकी रोज हे लोक करत असतात. यांना कुठलाही संविधान मान्य नाही, यांना लोकशाही मान्य नाही, यांना न्यायालय मान्य नाही, यांना राज्याचं विधानमंडळ मान्य नाही, राज्याची जो काही मंत्रिमंडळ मान्य नाही, यांना मुख्यमंत्री मान्य नाही, यांना मंत्री मान्य नाही. राज्याचा मुख्यमंत्री हा राज्याचा हेड असतो. त्यांनी काही शब्द दिला असेल तर ती गोष्ट सुद्धा लोकांनी ऐकली पाहिजे होती. आणि यांना फक्त आता कुठून तरी या सगळ्या 2.5 वर्षाच्या हे जे काही यांचं फ्रस्ट्रेशन आहे, यांचं जे सरकार गेले, हे सरकार गेल्याचं इतकं यांना दुःख आहे, हे सगळं काढण्यासाठी फक्त एक आशेचा किरण जरांगे पाटील यांना मिळाला आहे. आणि जरांगे पाटलांना बाकी हे आता खाली बसूनच देणार नाही. त्याच्याकरता यांचे सोशल मीडिया अकाउंट तपासा. यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काय काय चाललंय. मग यांचे नेते असतील, आमदार असतील, महिला आमदार असतील, महिलांचे अध्यक्ष असतील, यांच्या पक्षांचे
यांचे छोटे मोठे कार्यकर्ते चमचे असतील, यांचे सगळे ट्विटर हँडल तुम्ही बघा. हे सगळे जरांगे पाटलांना मसिया म्हणतात. ते जरांगे पाटलांना सांगतात ते आता लढायचं, आता सोडायचं नाही, सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावर टेकवायचं, सत्ताधाऱ्यांना असंच करायचं, आता उपवाशी राहायचं नाही, आता खाऊन पिऊन आंदोलन करायचं, आता असंच करायचं, 27 तारखेला तर मिळणारच आहे, हीच एक संधी आहे, आता करो या मरो आहे. हे सगळे राष्ट्रवादी शिल्लक गटाचे नेते आणि उबाटा शिल्लक गटाचे नेते, चमचे, हे सगळे कार्यकर्ते जरांगे पाटलांना अतिशय व्यवस्थितपणे मार्गदर्शन करतात. ही सगळी गोष्ट समजते आपल्याला. मराठा समाजाचं सुद्धा यामध्ये मोठं नुकसान होऊ शकतं. मराठा समाजाला रामाबद्दलचा आदर मोठ्या प्रमाणात आहे. अशी गोष्ट यावेळेस 26 तारीख काय आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी काय, 2-4-8 दिवसाचा फक्त फरक आहे. फेब्रुवारी महिना यायला फार काही उशीर नाही. पण जे काही देशामध्ये इतकं मोठं कार्य, ऐतिहासिक एक घटना घडणार आहे, जी 22 तारखेला रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे, त्यासाठी या लोकांनी थांबायला पाहिजे होतं. सगळ्या लोकांची सहानुभूती मराठा समाजाच्या बाबतीत अजून तयार झाली असती की जरांगे पाटील श्रीरामांच्या ज्या काही रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा आहे त्याच्यासाठी थांबले. फार तर त्यांनी प्रभू श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन म्हणायला पाहिजे होतं का मी फक्त आता या कार्यक्रम आणि व्यवस्थित पार पडावा याच्यासाठी मी थांबणार आहे, मी कुठेही रॅली काढणार नाही. पण मुख्यमंत्र्यांनी बाकी जे काही विशेष अधिवेशनात जो काही शब्द दिलाय तो पूर्ण करावा. मुख्यमंत्री सुद्धा ते पूर्ण करणार आहे. पण या ज्या काही लेब्रांडू आणि हे जे आता फर्स्ट स्टेशनमध्ये गेलेले, यांना आता सत्ता दिसत नाही, यांना यांच्या मुलांचं करिअर, यांच्या सगळ्या गोताचं किंवा नातेवाईकांचं मुलाबाळांचं जे करिअर धोक्यात दिसते, हे लोक जरांगे पाटलांना आता वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन सुरू आहेत. मग त्याच्यामध्ये देशाचं राज्याचं किती नुकसान होते, काय होते, याच्याशी काही लोकांना मतलब नाही. खरं तर जरांगे पाटलांना कदाचित हे पुढचे काय कसे दिवस येतील काय नाही, पण जरांगे पाटलांना कधी या निवडणूक काळामध्ये जरांगे पाटील लोकांच्या सभेमध्ये भाषणं करताना दिसले नाही तर नशीब समजायचं. कदाचित जरांगे पाटील निवडणूक प्रचाराच्या भाषणांमध्ये दिसतील, कदाचित जरांगे पाटील एखाद्या लोकसभा निवडणुकीत लढवतील, नाही तर आमदारकी सुद्धा लढू शकतात. जरांगे पाटलांनी तर खरं तर एखादा पक्ष काढायला पाहिजे. जर तुमच्याकडे जर 3-4 कोटी जर लोक असतील तर जरांगे पाटील या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. कशाला कोणाचे हत्यारं होतात? तुम्हीच एखादा पक्ष काढा आणि तुम्हीच या राज्याचे मुख्यमंत्री व्हा आणि तुम्हीच सगळं लोकांना जे काही वाटायचं ते वाटा. कारण तुम्हाला इतकं सोपं दिसतंय, इतकं एका दिवसात होणारी गोष्ट दिसते. तुम्हाला तर मराठा समाजाला सगळं देता येईल, धनगरा समाजाला देता येईल, अजून कुठल्या समाजाला देता येईल. तुमच्याकडे इतकं जर देण्याचं दातृत्व आहे. मराठा समाजाने इतक्या दिवस जे काही राजकारण केलं सत्ताधारी म्हणून किंवा महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगली आणि आज मराठा समाजाला बाकी जे काही गरिबाच्या ताटात वाढलेलं पाहिजे घ्या, कोणाचं काही मत नाही. पण अशा पद्धतीने राज्य अस्थिर करून आणि राज्याची जी काही चांगली परिस्थिती ती विस्कळीत करून आणि वेटीस धरून कायदा तुडवून, न्याय तुडवून, संविधान तुडवून सगळ्या गोष्टी फक्त तुडवातुडवीच्या चालल्या आहे. आणि मग लोकांना फक्त खुर्च्या पाहिजे. आणि याच्यासाठी जर जरांगे पाटील हत्यार होणार असेल तर ही सगळे लोक बघत असतात. लोकांनी तुम्हाला पण बघितले, या राजकारण्यांना पण बघितलेले. हे षड्यंत्री राजकारणी जरांगे पाटलांना खाली बसून देणार नाही आणि यातून जे नुकसान होईल ते
राज्याचं होईल, मुंबईचं होईल, सर्वांचं होईल. लोकांना पण आव्हान आपल्याला करायला पाहिजे की या अशा पद्धतीच्या चळवळी संविधानिक मार्गाने न्यायाने व्यवस्थित केल्या पाहिजे, ना की वारंवार उपोषण, वारंवार रॅल्या, लोकांना वेठीस धरायचं, लोकांचे कामधंदे सगळे बंद करून फक्त राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न जो सुरू आहे तो थांबला पाहिजे. सरकारने पण याची दखल घेतली पाहिजे आणि जो काही मार्ग निघेल तो मार्ग लवकर काढला पाहिजे. नाहीतर एखादी अप्रिय घटना जर घडली तर या देशाला ती परवडणारी नाही, राज्याला ती परवडणारी नाही. आणि जरांगे पाटलांचं जे काही चालू आहे हे सगळं आता स्क्रिप्टेड आहे. जरांगे पाटलांना स्क्रिप्ट लिहून येते, त्या पद्धतीने जरांगे पाटील रडतात आणि सहानुभूती लाटण्याचा प्रयत्न करतात. आंदोलन तुम्ही जेवढं मोठं उभं केलं, लोक जमा पण होतील, कोट्यावधी लोक जमा होतील, पण यातून नुकसान बाकी राज्याचं होईल, देशाचं होईल. ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.